आज या ठिकाणी आम्ही भाजप दिव्यांग विकास आघाडी सर्व पदाधिकारी एकत्र जमलेलो आहोत. आमच्या भाजपा विकास आघाडीच्या मार्फत आम्ही आमचे भाजपचे जे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांना मी निवेदन दिले. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या भाजपच्या सर्व संघटनांच्या मार्फत आणि जे सदस्य पद आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दिव्यांगांना पहिलं काय की राजकीय कुठलं आरक्षण नसल्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने कधी आम्ही मागणी केली नव्हती. परंतु आता महसूल मंत्र्यांनी स्वीकृत सदस्याची घोषणा केली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये. तर त्या अनुषंगाने आमच्या भाजपच्या दिव्यांग विकास आघाडीच्या तर्फे आम्ही आमचे पदाधिकारी आहेत नामदेवराव इंगळे त्यांना जिल्हा परिषदचं स्वीकृत सदस्यपद द्यावं म्हणून आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही त्या निवेदन केलेलं आहे, मागणी केलेली आहे. आमच्या पक्षाच्या वतीनं आम्हाला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी आमचे प्रेमनाथ कदम यांच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आमच्या गटनेते जे आमचे आहेत राहुल भैया यांनी राजू भैया यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि येणाऱ्या दिवसात आम्ही आमचे ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांना भेटून या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. त्यांच्याकडून आम्हाला अनुकूल प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे, फक्त आम्हाला प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटायचं आहे. तर आम्हाला यासाठी आमचे पदाधिकारी तिथं हवेत की शासनाच्या ज्या दिव्यांगाच्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, केली जावी आणि ज्या दिव्यांगासाठी ज्या योजना त्या ग्राउंड लेवलला राबवल्या जाव्यात हा एक त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार, वेगवेगळ्या ग्राउंड लेवलला काम करणार दिव्यांगासाठी ते आज आम्ही एकत्र येऊन आम्ही सर्वांना निवेदन दिलेले आहे. आमचे शिवेंद्र बाबांना निवेदन दिलेलं आहे, जयकुमार भाऊंना निवेदन दिलेलं आहे, त्याचप्रमाणे राजू भाईंना मी निवेदन दिलेलं आहे. आणि आम्हाला पक्षाच्या तर्फे ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे की मिळालं तर आमच्या भाजपलाच मिळणार अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे त्याचप्रमाणे बावनकुळे सरांचे आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. बाबांचे आम्हाला अतुल बाबांचे आम्हाला संपूर्ण सहकार्य आहे आणि ते खरंच दिव्यांगाच्या विषयी खूप संवेदनशील असे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत की त्यांनी मागे दिव्यांगाच्यासाठी त्यांच्या स्वनिधीतून काही गोष्टी प्रत्यक्षरित्या राबवल्या. लोक बोलतात परंतु आमचे अतुल बाबा जे आहेत प्रॅक्टिकली काम करणारे आमचे सगळे अध्यक्ष आहेत आणि आम्हाला त्यांच्याविषयी खूप आदर आहे आणि त्यांना तेही अनुकूल आहे त्या सर्व गोष्टीसाठी. जिल्हा संघटक प्रमुख भाजपचा या नात्यानं मी आज सर्वांच्या वतीने आज आपल्या पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करतो की आमच्या ज्या दिव्यांगाच्या ज्या मागण्या आहेत त्या याच्यापर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचल्या जाव्यात, त्यासाठी तुमचे सहकार्य असं लाभून द्यावं. दिव्यांग आघाडी मार्फत आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व भाजपा दिव्यांग पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नामदेवराव इंगळे आणि आपले प्रेमनाथ कदम यांची स्वीकृत पदासाठी मागणी करत असून आतापर्यंत कोणत्याही दिव्यांग आघाडीतील किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कुठल्याही पदावर कार्यरत कोणत्याही पदावर नियुक्ती झाली नसल्याने दिव्यांगांचे आजपर्यंत ज्या मागण्या आहेत त्या प्रलंबित राहिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सीएम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सातारा जिल्ह्यातील बाबा महाराज आणि उदयन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा राजधानी आपली आहे. या ह्याच्यात दिव्यांग पदाधिकाऱ्यांचं या संदर्भात कामकाज उत्तमरित्या पार पाडावं यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बांधव यांच्या मार्फत
भाजपा दिव्यांग आघाडीचे आमचे हे 2 उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पाठवत आहोत. त्याला सर्वांनी मंजुरी द्यावी आणि एक संधी द्यावी ही आम्हा सर्व दिव्यांग बांधवांतर्फे नम्र विनंती. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी जिल्हा इंडियाच्या वतीनं गेले 4 ते 5 वर्षापासून दिव्यांगांना आमच्या भरपूर मदत झालेली आहे. ज्यावेळी जयकुमार गोरे जिल्हा अध्यक्ष होते त्यावेळेला भाऊनी आम्हाला 22 लाखाचं साहित्य आमच्या दिव्यांग बांधवांना दिलं होतं. ते आम्ही संपूर्ण जिल्ह्यात वाटलेलं आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आपले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जवळजवळ 65 लाखाचं साहित्य आमच्या दिव्यांग बांधवांना वाटलेलं आहे. जे खरोखर गरजू दिव्यांग बांधव आहे, ज्यांना खरोखर सायकलची गरज आहे, चालता येत नाही, ज्यांना खरोखर अंथरुणापडून त्यांना इकडून तिकडून जाण्यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती, त्यांना व्हीलचेअर दिलेले आहे, कुबड्या दिलेल्या आहेत, कानाचं मशीन दिलेलं आहे. अशा भरपूर साहित्य भारतीय जनता पार्टी च्या नावाने शिवेंद्र बाबांनी आणि जयकुमार गोरे भाऊ यांनी दिलेलं आहे. तसेच अतुल बाबांनी सुद्धा कराडमध्ये दिव्यांगासाठी मेळावे घेऊन दिव्यांगांना मोफत सर्व साहित्य दिलेलं आहे. त्या असंच इथून पुढेही या नेते मंडळीने आम्हाला सहकार्य करावं. त्या नेते मंडळींना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद उमेदवार स्वीकृत उमेदवार म्हणून नामदेव इंगळे व पंचायत समितीवर आपले प्रेमनाथ कदम यांना स्वीकृत सदस्य पदाची संधी द्यावी एवढे आम्ही सर्व दिव्यांगांच्या वतीने मागणी करत आहोत. काय करणार? भावी सदस्य म्हणून आपल्याला जर संधी मिळाली दिव्यांग बांधवांना, तर जे दिव्यांग बांधव बरेचसे प्रश्न आहेत की भरपूर लोकांना आता आपल्या दुर्गम भागामध्ये म्हणा, इकडे तिकडे पेन्शिल सुविधा चालू नाहीत, कोणाचं अजून काय काय लोकांची सर्टिफिकेट नाहीत, काय काय लोकांना कोबड्या मिळत नाहीत, कोणाला व्हीलचेअर मिळत नाही. अशा म्हणजे ते छोट्या छोट्या सुविधा सुद्धा त्यांच्यापर्यंत त्या पोचू शकत नाहीत प्रशासनामार्फत. त्यासाठी आपण ग्राउंड लेवलला मी स्वतः रिक्षा चालवत असून सुद्धा मी दिव्यांगासाठी फ्री सर्व्हिस गेली 4 वर्ष करतो परळी विभागातून. जे दिव्यांग आजारी असतात त्यांना मी हॉस्पिटलला नेतो, हॉस्पिटलवरून घरी पोहोचवायची सुविधा देतो. आमचे नेते राजूभाई भोसले यांच्या मार्फत ती सुविधा चालू आहे आता सध्या. आणि बाबांच्या नावाखाली ती सुविधा आम्ही फक्त परळी विभागासाठी चालू आहे. ते आता आम्ही सातारा तालुक्यासाठी पुन्हा पुढे चालू करणार आहे, पूर्ण तालुक्यासाठी देणार आहे ती सुविधा. आणि बाकीचे जे सरकार शासकीय दरबारी आपल्या जे योजना असतात त्या योजना सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचाव्या याच्यासाठी आपल्याला कमीत कमी त्या शासनाचं तिथं आपण असेल तरच ते सगळं त्यांना पोचवू शकतो किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोचवू शकतो. यासाठी आम्हाला सुकृत सदस्यपद मिळावं आणि त्या ऑफिसमध्ये जाण्याची संधी मिळावी एवढीच आमची प्रामाणिक अपेक्षा आहे. आज सर्वप्रथम मी आमचे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष दीपक फडणवीस साहेब असतील, उपाध्यक्ष कुलकर्णी काका आहेत, त्यानंतर आमचे पवार साहेब आहेत, माने बाबा आहेत, चतुर साहेब आहेत आणि आमचे आता ज्यांचे नाव जे पंचायत समिती सदस्य म्हणून पुढे केला या सर्वांनी ते आमचे प्रेमनाथजी असतील आणि माझे जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नाव पुढे केलं. याबद्दल या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि पत्रकार बंधूंचेही मी आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं आहे. तर आता नुकताच बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एक पत्र पाठवलं. त्या पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी तसे आदेशही केल्याचे समजत आहेत की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्यामध्ये स्वीकृत सदस्य पद म्हणून नियुक्ती काही लोकांची करण्याबाबत ज्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही, जे वंचित घटक आहेत. तर सपोज माझा आमचा दिव्यांगाच्या बाबतीत बोलायला गेलं तर दिव्यांग हा एक वंचित घटक आहे, यांना राजकीय आरक्षण कुठेही मिळत नाहीये. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांगांच्या वतीने आमच्याही काही लोकांना घ्यावे. आता यांनी आमचं नाव सुचवलं त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. पण माझंही असं स्पष्ट मत आहे की
भाजपा दिव्यांग विकास आघाडीचा सदस्य कोणताही होऊ, पण भाजप दिव्यांग विकास आघाडीचा व्हावा. कारण आता आपल्या सातारा जिल्हा परिषदमध्ये जवळजवळ 27 सदस्य हे भाजपचे निवडून आलेले आहेत. आणि भाजपचा का असावा, तर आता सत्ता स्थापनेत भाजपचाच वाटा जास्त असणार आहे, हे ठरलेली गोष्ट आहे. आणि भाजप सत्ता स्थापन करणार हे लिखित आहे. त्यामुळे भाजपचाच दिव्यांग विकास आघाडीला तो चान्स मिळावा. आणि जर तसा तो चान्स मिळाला तर तो आम्ही शब्दही दिव्यांगांच्या बाबतीत खरा करून दाखवेन. कारण दिव्यांग हा सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वंचित घटक आहे. कारण आता दिव्यांगांच्या बाबतीत जिल्हा परिषदेचा विषय घेतला तर आपल्याला 5% निधी नियोजन मधून बरेच कामं करता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला झेरॉक्स मशीन असतात, त्यानंतर पिकोफॉल मशीनचं असतं दिव्यांगांना, त्यानंतर घरघंटीचं असते, लॅपटॉपची सुविधा आहेत. अशा अनेक विविध योजना राबवल्या जातात. परंतु त्या अधिक सक्षमपणे कशा राबवता येते यासाठी आमच्या दोघांचा नेहमी प्रयत्न राहील. कारण याच योजना पंचायत समितीलाही लागू असतात. त्याला झडपी पंचायत समिती घरकुलाची योजना असते पण झडपी मधून आपली. तर आम्ही आता नवीन एक मी परवाच जिल्हाधिकारी साहेबांना पण सूचित केलंय, सीओ मॅडमना पण सूचित केलंय की दिव्यांगांना एक सोलरची योजना एक त्यांनी लागू करा. कारण सोलरची योजना ही कशी आहे, शासनालाही फायद्याची आहे आणि त्या दिव्यांगालाही फायद्याची आहे. कारण एखाद्या दिव्यांगाच्या घरावरती सोलर वगैरे जर असं बसवलं तर त्याची लाईट त्यालाही उपयोगाला येणार आहे दिव्यांगाला, आणि राहिलेली बचत गव्हर्नमेंटलाही ते वापरता येणार आहे. या अशा अनेक योजनांचं आम्ही नियोजन करतोय आणि भविष्यातही केलं जाईल. आणि मला खात्री आहे की आम्ही बऱ्यापैकी शिवेंद्र बाबांना, महाराज साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर आमच्या अध्यक्षांनी जयकुमार गोरे भाऊंना व्हॉट्सअपवरती पाठवलेलंच आहे, त्याही त्यांनी पाहिलेलं आहे आणि समक्ष आम्ही जाऊन भेटणारही आहे. त्यानंतर राजूभाईंना आम्ही दिलेलं आहे, अतुल बाबांना पण आम्ही देणार आहे निवेदन. त्या सर्वांच्याकडून भाजपचाच प्रतिनिधी निवडला जाईल, कोणी असो, आणि भाजपचाच निवडला ही सर्वांच्या चरणी आमची प्रार्थना असेल. शिवाय आता भाजपाने एक महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, पूर्ण देशामध्ये आदर्श घालून दिलेला आहे की महाराष्ट्रामध्येच प्रथमतः एक दिव्यांग विभाग मंत्रालय वेगळं केलेलं आहे. आता ते कार्यरत आहे. त्याने त्याचे सचिव तुकाराम मुंडे साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दल तर अख्ख्या महाराष्ट्राला माहितीच आहे. त्यांनी आता जो बनावट सर्टिफिकेट मध्ये जो सस्यमेळा लावलेला आहे त्याच्यात नोकरदार आहेत, बरेच लोक आहेत. तर त्यांच्या अंडर तो विभाग चालल्यामुळे तो पूर्णपणे सक्षम चालला. त्यांनी आता दिव्यांगांच्या विवाह अनुदानात वाढ केली. त्यांनी दिव्यांग आणि अदिव्यांग यांच्याशी जर दोघांनी विवाह केला तर 1.5 लाखाचं अनुदान ठेवलंय. आणि जर दिव्यांगांनी जर विवाह केला तर त्याला जवळजवळ 2.5 लाख रुपये अनुदान ठेवलंय. आता काही स्टॉलसाठी वगैरे असे किरकोळ 15,000 रुपये अनुदान पण त्यांनी लागू केलंय महाराष्ट्र शासनाने. त्यामुळे अशा अनेक योजना आहेत ज्या अजून प्रलंबित पण आहेत. आता काही लोकांचे असे विषय आहेत की त्यांना स्टॉल पाहिजे, काही लोकांना स्टॉलसाठी जागा पाहिजे. म्हणजे असं पण बरेच विषय आहेत की ते आम्ही 100% जर आम्हाला संधी मिळाली तर मार्गी लावू. आणि यासाठी आम्हाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ नक्की मदत करतील, कारण मी त्यांच्याच मतदारसंघातला आहे. आणि शिवाय शिवेंद्र बाबा आपले बांधकाम मंत्री हे आपल्याला नक्की 100% मदत करतील आणि अतुल बाबाही मदत करतील. त्यामुळे या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. आणि दिव्यांगांना कुठेतरी सक्षम बनण्यासाठी, दिव्यांगांच्या मागण्या पुढे नेण्यासाठी, दिव्यांगाची कामं पूर्ण करण्यासाठी अशा आमच्यासारख्या दिव्यांगाच्या वंचित घटकाला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून न्याय द्यावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आता साधारण जर अधिकृत विचार केला, अधिकृतरित्या 84 ते 85 हजार या दरम्यान आहेत अधिकृतरित्या. पण तसे पाहायला गेले तर 1.5 लाखाच्या वर ही संख्या आहे. 1.5 लाखाच्या वर संख्या आहे. कारण ज्यावेळेस पाठीमागे सर्वेचं एक कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटले गेले. त्याच्या प्रमाणपत्र नाही, बनावट सर्वे पण केला गेलाय. त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलंय असं मी म्हणत नाही. कारण आमचे आपल्या सिव्हिल सर्जन करपे साहेब आहेत, हे असं होऊन देत नाहीत. पण सर्वेमध्ये ही खोटी माहिती दर्शवली गेली. त्यामुळं तो आकडा पाठीमागे पुढे होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक 21 प्रकारचे दिव्यांग याच्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. रक्ताचे संबंधित जे दिव्यांग आहेत त्याच्यात समाविष्ट नाही केलेले अजून. तर येणाऱ्या दिवसामध्ये ते शासनानं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये समाविष्ट, त्याच्यामुळं 2 लाखाच्या पुढेही दिव्यांगाची संख्या या जिल्ह्यामध्ये जाऊ शकते.